जीप प्रशाला फुलंब्रीच्या न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या। अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त। मराठी भाषेसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला। त्यामध्ये बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांचाही समावेश आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी जगभरातील मराठी माणसांकडून अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी केंद्र सरकारने अखेर मान्य केली। सर्वप्रथम तमिळ भाषेला हा दर्जा देण्यात आला होता। त्यानंतर संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता। आता त्यात 5 भाषांची भर पडली आहे। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय काय फायदे होतात? आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा मिळाला आहे त्यांना कोणते लाभ दिले गेले याबद्दल 2016 साली सांस्कृतिक मंत्रालयाने माहिती दिली होती। संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत। या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली जाते। यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये खर्च केले जातात। भाषा संवर्धनासाठी या दर्जाचा फायदा होतो। मराठीच्या बोलीचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणे शक्य होते। भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय केली जाते। प्राचीन ग्रंथ अनुवादित करता येतात। महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी मदत होईल। मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी आदींना भरीव मदत या निमित्ताने मिळते।